मुंबई हे शहर लाखो लोकांना आपलं मानतं. कुणी मोठ्या स्वप्नांसाठी इथे येतं, तर कुणी रोजीरोटीच्या शोधात, तर कुणी फक्त कुटुंबाला चांगलं भविष्य मिळावं म्हणून. या शहरात हजारो सामान्य लोक रोज मेहनत करून आपलं पोट भरतात. त्यापैकीच एक होता भरत लक्ष्मण आहिरे. भरतचा स्वभाव शांत होता, साधा आणि समजस होता. तो मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. ज्या लोकांना तो ओळखत होता त्यांच्यातच त्याचं नाव प्रामाणिक, कष्टाळू आणि घराकडे लक्ष देणारं असं होतं. त्याचा संसार त्याच्या पत्नी राजेश्री आणि 3 मुलीभोवती फिरत होता. राजेश्री ही सामान्य स्त्री होती. तिच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी होती. तिने 3ही मुलींना वाढवणं, त्यांच्या गरजा भागवणं, घरातील किरकोळ कामं पाहण्या या सगळ्या गोष्टी करताना तिला वेळ मिळायचा नाही. बाहेरून हे कुटुंब अगदी साधं दिसत होतं. सगळ्यात मोठी मुलगी 13 वर्षाची होती. ती शाळेत शिकत होती आणि आई वडिलांच्या भांडणामुळे अनेकदा घाबरलेली असायची. दुसरी मुलगी 5 वर्षाची आणि धाकटी फक्त 3 वर्षाची होती. घरात लहान मुलं असल्यामुळे साधं आयुष्य दिसत होतं. पण आतून मात्र या संसाराच्या पाया ढासळत चालले होते. लग्नाच्या पहिल्या काही वर्षात भरत आणि राजेश्रीचं नातं ठीक होतं. पण नंतर राजेश्रीला भरतबद्दलच आकर्षण कमी झालं. तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. ती आपल्या संसारापेक्षा वेगळ्या गोष्टींकडे ओढू जाऊ लागली. याच काळात तिच्या आयुष्यात आला चंद्रशेखर पड्याची. सुरुवातीला तो फक्त ओळखीचा होता, पण हळूहळू त्याच्या नात्यात जवळीक वाढली. फोनवर बोलणं, गुप्त भेटी, एकमेकांशी गुपित शेअर करणं, या सगळ्यांमुळे राजेशाचा कल त्याच्याकडे वाढला. भरतला हळूहळू पत्नीच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती पूर्वीसारखी त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. घरात तो बोलला तर तिचा चेहरा त्रासिक होत होता. फोनवर ती अनेकदा हसत हसत बोलत असे, पण कोणाशी बोलतीये हे सांगत नसे. या सगळ्यांमुळे भरतच्या मनात शंकेची बीज पेरली गेली. सुरुवातीला भरतने स्वतःला समजवलं, कदाचित मी जास्त विचार करतोय असं त्याला वाटलं. पण काळ जसा जसा पुढं गेला तसं तसं राजेशीचं वागणं आणखी वेगळं वाटू लागलं. घरातले निर्णय ती आता भरतला न सांगता घेऊ लागली. लहान सहान गोष्टीतही तिच्या वागण्यात उदासीनता होती. एक दिवस भरतला तिच्या मोबाईलवर काही मेसेज दिसले. चंद्रशेखर नाव सतत दिसत होतं. त्यावेळी भरतच्या शंकेची रूपांतर खात्रीत झाली. त्याने निश्चय केला की याबद्दल थेट बोलायचं. त्याने राजेश्रीला विचारलं, पण तिने सरळ नकार दिला. उलट त्याच्यावरच आरोप केला की तू सतत मला त्रास देतोस, माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. घरात वातावरण तणावपूर्ण झालं. मुलं या भांडणामध्ये शांतपणे कोपऱ्यात बसून राहत होती. भरतचं मन मात्र अस्वस्थ झालं. त्यांनी थेट चंद्रशेखरला फोन करून भेटायचं ठरवलं. त्या रात्री भरत राजेश्रीला सोबत घेऊन आरे कॉलनीत पोहोचला. ठिकाण होतं युनिट नंबर 31, सार्वजनिक शौचालयाजवळ. हा भाग अंधारलेला, विराळ, लोकवस्तीचा आणि धोकादायक म्हणून ओळखला जातो. भरतला वाटलं की तो चंद्रशेखरशी बोलून हा प्रश्न सोडवेल, पण वास्तवात त्याच्यासाठी जाळ रचला गेला होता. तिथे चंद्रशेखरसोबत रंगा नावाचा त्याचा साथीदार सुद्धा होता. भरतच्या पोहोचताच त्याच्यावर अचानक हल्ला झाला. रंगाने त्याला मागून धरलं आणि चंद्रशेखरने त्याच्या छातीत, पोटात आणि शरीराच्या अनेक भागावर मुठी लाथी मारायला सुरुवात केली. भरत तडफडत होता. त्याचं शरीर थरथरत होतं. श्वास रोखल्यासारखं होत होतं. या संपूर्ण प्रसंगात सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे राजेश्री शांत उभी होती. तिने मदत केली नाही, आवाज दिला नाही, कोणाला बोलवलं नाही. आपल्या नवऱ्याला वाचवणं तर दूरच, पण ती जणू या सर्वाचा भाग नसल्यासारखं शांत राहिली. थोड्या वेळाने आसपासचे काही लोक येऊ लागली. त्यांना पाहून चंद्रशेखर आणि रंगा पळून गेले. भरत गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवरती पडला होता. अशा अवस्थेत एखादी पत्नीने ताडाने आपल्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं, पण राजेश्रीने उलट भरतला घरी आणलं. हे तिचं सर्वात मोठं अपराध होतं. 3 दिवस भरत घरातच वेदना सहन करत
पडून राहिला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. दुखत होतं. तो रक्ताची उलटी करू लागला. हे सगळं बघून मुलं घाबरून रडू लागली. मोठ्या मुलीने आईला अनेकदा विनंती केली की बाबांना डॉक्टरकडे घेऊन चल. पण राजश्रीने तिला गप्प बसायला सांगितले. तिला फक्त स्वतःच्या गुप्त नात्यांचा विचार होता. भरत हळूहळू मृत्यूंच्या दारात जात होता. पण घरात त्याला वाचवण्यासाठी कोणी तयार नव्हतं. सगळ्यात मोठी मुलगी 13 वर्षाची होती. तिच्या डोळ्यासमोर तिचा वडील तडफडत होता. तिच्या आईने काहीही केलं नाही. शेवटी धैर्य घेऊन तिने नातेवाईकांना फोन केला. भरतची वहिनी घरी आली. तिने परिस्थिती पाहिली. भरत गंभीर अवस्थेत होता. राजश्रीने मात्र तिला खोटं सांगितलं की अपघात झाला आहे. भरतलाही घाबरवून तसं बोलायचं भाग पाडलं. शेवटी भरतला मल्हार पूर्वेतील पाठणवाडी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी भरतच्या जखमा पाहिल्या. त्या अपघाताच्या वाटत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी केस नोंदवली. पोलीस आले. भरतने भीतीपोटी सांगितलं की त्याचा अपघात झाला आहे. पोलिसांनी मात्र संशय केला. त्यांनी चौकशी सुरू केली. राजश्रीच्या उत्तरात सातत्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी मुलींशी बोलायचं ठरवलं. मोठी मुलगी सुरुवातीला घाबरली होती. पण तिने अखेर खरं सांगितलं. तिच्या आईने बाबांना वाचवलं नाही. 3 दिवस घरातच ठेवलं. हॉस्पिटलला नेलं नाही. ही साक्ष पोलिसांसाठी पुरावी ठरली. भरतवर उपचार सुरू झाले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. शरीरातल्या जखमा गंभीर होत्या. अवयव निकामी झाले होते. 5 ऑगस्ट रोजी भरतचा मृत्यू झाला. भरतच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरले. भरतच्या मृत्यूनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू केला. मुलींच्या साक्षीवरून, शेजाऱ्यांच्या माहितीवरून आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून पोलिसांनी राजश्रीला अटक केले. त्यांचा शोध आता सुरू आहे. चंद्रशेखर आणि रंगा फरार झाले. ही गोष्ट फक्त खुनाची नाही तर विश्वासघाताचं भयानक उदाहरण आहे. एक नवरा जो पत्नीवर प्रेम करतो, संसारासाठी मेहनत करतो, त्याचाच जीव पत्नी घेते. राजश्रीने वेळेत भरतला हॉस्पिटलला नेलं असतं तर तो वाचला असता. पण तिच्या मनात फक्त चंद्रशेखर सोबतचं नातं आणि नवऱ्यापासून फक्त मुक्त होण्यासाठी इच्छा होती. 3 मुलींच्या आयुष्यात आता कायमची पोकळी आहे. त्यांना आई वडिलांपैकी कोणीच जवळ नाही. आई जेलमध्ये आहे आणि वडील कायमचे निघून गेले.